केंद्रीय कृषी विभागाचं जे तर शेतकरी कल्याण विभागाचं आज सचिवांचं जे पथक आहे तर ते थेट दिल्लीवरनं लासलगाव या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी येत नवीन कांद्याची लागवड किती झालेली आहेत आणि जुना कांदा किती शिल्लक आहेत तर याची जी तर ती लासलगाव बाजार समितीच्या आवारात माहिती घेतली. त्यानंतर लासलगाव येथील नाफेडचं जे गोडाऊन आहेत तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी येऊन त्यांनी ह्या कांद्याची पाहणी केली आणि या ठिकाणी असलेला जो कांदा आहे तर त्याची या ठिकाणी कशा पद्धतीने प्रतवारी केल्या जाते, कशा पद्धतीने या ठिकाणी तो चाळीमध्ये साठवलेला आहे तर याची माहिती घेऊन आणि हा जो आहे तर तो केंद्र सरकारला अहवाल पाठवणार आहेत. आणि शेतकऱ्यांना आता बाजार भाव नसल्यामुळे हे केंद्रीय पथक जे तर ते लासलगाव या ठिकाणी आलेलं आहे. देखो, किसानों ने अपना जो प्रॉब्लम्स, जो समस्या जो बताया है और जो सजेशंस दिया है, हमारे अपना रिपोर्ट में इनकॉर्पोरेट करके गवर्नमेंट को सबमिट करेंगे. द गवर्नमेंट विल टेक ए अप्रोप्रिएट डिसीजन द मैटर. यहाँ पे किसान जो है उन्होंने कहा है कि आप जो दाम मिलता है तब बैन करते हैं, तो इसके बारे में क्या कहेंगे? देखो, ये जो है पॉलिसी डिसीजन है जो हमारा मिनिस्ट्री का परव्यू में नहीं आ रहा है, क्योंकि ये जो है कॉमर्स मिनिस्ट्री के अंडर में आता है. हमारा जो है फार्मर्स वेलफेयर मिनिस्ट्री, किसान के वेलफेयर के लिए आया है. बाकी जो है इनके जो इश्यूज समस्या, बाकी जो कितना प्रोडक्शन हो रहा है, जो कनेक्टिविटी क्या है, किसान की दिक्कत क्या है, सारा मतलब रिपोर्ट करने के लिए हम आए. ओके. आज लासलगाव बाजार समितीमध्ये केंद्र शासनाकडून किसान कल्याण समितीच्या वतीने काही शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं. त्यांनी संपूर्ण शेतकरी असेल, व्यापारी असेल यांच्या संदर्भामध्ये बाजार समितीमध्ये आज चर्चा केली. एकंदर पुढच्या 4 महिन्यामध्ये कशा पद्धतीने कांद्याची आवक असेल, कशा पद्धतीने शहरामध्ये सप्लाय होऊ शकतो, या सर्व गोष्टीचं त्यांनी या ठिकाणी माहिती घेतली. त्याचबरोबर शेतकऱ्यांची सध्या काय परिस्थिती ही सुद्धा बाजार समितीचे संचालक व शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. एकंदर अत्यंत वाईट अशी या सध्या कांद्याच्या बाजारभावासंदर्भामध्ये परिस्थिती निर्माण झालेली. कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस खाली कोसळत चाललेले, हे सुद्धा केंद्राच्या त्या कमिटीसमोर आम्ही संपूर्ण संचालक मंडळ व शेतकरी प्रतिनिधींनी त्यांना निदर्शनास आणून दिलेले. लवकरात लवकर केंद्र शासनाला त्यांनी ही संपूर्ण माहिती पुटअप करावी व केंद्र शासनाने सुद्धा या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मागील काळामध्ये कमी दराने जो कांदा विकला त्यालासुद्धा अनुदान द्यावं, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सबसिडी द्यावा. अशा अनेक योजना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही ह्या कमिटीला सुचवलेल्या आहे. त्याचबरोबर हमीभावसुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली. अशा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र शासनाला विनंती या संपूर्ण शेतकरी प्रतिनिधीच्या वतीने केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे राज्यामध्ये जे तर ते अहिल्यानगर, त्यानंतर 2 ते आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश ह्या राज्यांमध्ये जे तर ते दौरा करणार आहेत आणि संपूर्ण ठिकाणी चर्चा करून कांदा लागवडीची आणि कांदा शिल्लक असल्याची माहिती जी तर ती केंद्र सरकारला त्या ठिकाणी देणार आहेत. मात्र या ठिकाणी लासलगाव बाजार समितीच्या आवारामध्ये जी चर्चा झाली तर त्यामध्ये प्रमुख मुद्दा जो तर तो जास्तीत जास्त कांद्याची निर्यात करावी, यासाठी 20% कांद्याला सबसिडी द्यावी. त्यानंतर केंद्र सरकारने कांदा आयात निर्यात धोरण जे तर ते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ते राबवावं. त्याचबरोबर ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव पडतात तर शेतकऱ्यांना किमान जे काही त्यांचं उत्पादन खर्च आहे तर ते 1500 रुपयाच्या जवळपास येतं. तर त्यानुसार त्यांना सबसिडी द्यावी, कारण की वातावरणानुसार मोठ्या प्रमाणात कांदा खराब होतो आणि हे उत्पादन खर्च जे आहे तर ते 2000 ते 2500 रुपयेपर्यंत गेलेलं आहेत. आज रोजी कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा तोट्यात विक्री करतोय. तर हे असे प्रमुख जे मुद्दे तर ते या पथकासमोर जे तर ते या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. आता हे पथक जे तर ते केंद्र सरकारजवळ काय अहवाल सादर करणार आहेत आणि केंद्र सरकार काय निर्णय घेणार त्याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक.